नरेंद्र मोदींना विष्णूचा अवतार म्हटलेलं चालतं का? संजय राऊतांचा बावनकुळेंवर पलटवार. मला पोटशूळ उठत नाही, मी तुलना केली नाही असं राऊत म्हणाले. तर कृष्णाची तुलना उद्धव ठाकरेंसोबत करणं हा वेडेपणा, जनता राऊतांना गांभीर्यानं घेत नाही असं बावनकुळे म्हणाले होते. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार ज्या उद्धव ठाकरेंनी सोडले, वक्फ बोर्डाच्या सुधारणा विधेयकाला विरोध केला, भगवान श्रीकृष्णाची तुलना करणे हे तर वेडेपणाचं लक्षण आहे. आता मी आधीच सांगितलं होतं, त्यांना एक मोठा मोदींच्या नावाचा, भाजपाच्या नावाचा एक आजार झाला आहे आणि तो आजार आता काही निघत नाही. ते काही वायफळ बडबड करतात. आता महाराष्ट्राने संजय राऊतांना ऐकणं बंद केलं, आम्ही ऐकणं बंद केलंय. तुम्हीच काय सांगता मला माहित नाही. मला पोटसूळ उठत नाही, मी अजिबात तुलना केलेली नाही. मग तर त्यांनी पाहावं, ते मूर्ख लोक आहेत. नरेंद्र मोदी विष्णूचा अवतार चालू शकतो का? नरेंद्र मोदी त्या विष्णूचे 13वे 14वे अवतार. नरेंद्र मोदी नॉन बायोलॉजिकल, आकाशातून देवानच पाठवलेत. त्यांची छत्रपतींची तुलना होते. या 52 कुळ्यांना किंवा उदय सामंत वगैरे लोकांना चालू शकतं का? कोणीही कोणाची तुलना केलेली नाही. त्यांच्या कानाचे ऑपरेशन्स केले पाहिजे किंवा यांच्या मेंदूला जो कचरा साचलेला आहे तो साफ केला पाहिजे. माननीय उद्धव ठाकरे यांची आम्ही कधी माननीय बाळासाहेबांची देवाशी तुलना केली नाही, कारण बाळासाहेबांना आवडत नव्हतं. यांना बाळासाहेब ठाकरे कळले नाहीत, हिंदू हृदय सम्राट. यांना वीर सावरकर कळले नाहीत, त्यांना उद्धव ठाकरे कळले नाहीत. यांना काय कळतं? यांना फक्त चमचेगिरी आणि बूट चाटेगिरी कळतं.